शिवनेरी मध्ये मधून प्रवास करत होती. तिने ड्रायव्हर विरुद्ध तक्रारीचं ट्विट केलं. महिला प्रवाशांना ड्रायव्हर विरुद्ध तक्रार केल्या त्याची दखल घेतली गेली. पाऊस असताना हा ड्रायव्हर भरधाव आणि विचित्र पद्धतीने वाईट पद्धतीने गाडी चालवत होता अशी या महिलेनं तक्रार केली ट्विटच्या माध्यमातून. लगेचच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. महिला प्रवाशाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींनी ट्विट पाहिलं आणि त्याची तातडीनं दखल घेतली आहे आणि कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. ही ट्विट ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याची ही दृश्य आपण पाहत आहात, त्याची एक इमेज आपण पाहत आहात. या महिलेनं ट्विट केलं आणि लगेचच त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं ट्विट काय आहे ते पाहूयात. घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगीर आहे. रॅश ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर संदीप याच्या विरुद्ध चौकशी करून कारवाई करू. बसबाबत चौकशी केलेली आहे. 8:45 ही बस पुण्यात सुखरूप पोहोचली. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रफुल्ल, आपण बघतो हल्ली ट्विटच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अनेकदा तक्रारी केल्या जातात. ट्विटरवर आता या प्रवाशाची जी तक्रार आली ती लगेचच मुख्यमंत्र्यांनी पाहिली आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आहे, कारवाईचं आश्वासन दिलं आहे. तू काय सांगशील? अगदी खरं आहे की संध्याकाळी जवळपास 5:30च्या सुमारास ही बस जी आहे शिवनेरी बस जी दादरहून इकडे पुण्याकडे निघाली होती. आज मुंबईत आणि लोणावळ्यात जोरदार पाऊस होता. अशा परिस्थितीत देखील या ड्रायव्हरनं ही जी बस आहे ती अत्यंत वेगाने आणि झिगझॅग करत पुण्यापर्यंत पोहोचवली आणि अत्यंत फास्ट रश ड्रायव्हिंग प्रकरणी या एका महिलेनं, या जी गाडी शिवनेरीमध्ये बसली होती या महिलेनं मुख्यमंत्र्यांवर ट्विटरने एक तक्रार दाखल केली आणि गडकरींकडे देखील केली. मुख्यमंत्र्यांनी याची तातडीने गंभीर दखल घेऊन या संपूर्ण प्रवास आणि बसेसची जी आहे चौकशी केली आहे आणि या संदीप म्हणून जो ड्रायव्हर आहे या ड्रायव्हरवर कारवाई करण्याचे जे आहे संकेत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेत. नागरिकांनी या ठिकाणी तक्रार केली आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.